हॅलो गाईज हॅलो गाईज तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. सो आजचा डे माझ्यासाठी थोडा जरा हेक्टिक असेल बिकॉज आज राईटअप खूप आहे माझ्यासाठी, म्हणजे खूप राईटअप आहे आणि ते राईटअप कंप्लीट करायचे आजच्या आज मला. बिकॉज मला तोंडावरती आल्यावरती लिहायचं नाही बिकॉज ते जास्त ओव्हरलोड होतो आहे. सो सध्या मी तर आमचं एक लॅब आहे, लॅबचं राईटअप मी कंप्लीट करतो आहे थोडं. हे ॲज यू कॅन सी. सो ही राईटअप आहे. सेकंड एक्सपेरिमेंट जो केला होता त्याचा राईटअप. हे राईटअप हे सगळं कंप्लीट करून मला हे फाईलमध्ये ठेवायचं आहे आणि इवन एक्सपेरिमेंट जे काही होता ते सगळा रीड पण करून ठेवायचं आहे. सो ऑलमोस्ट लिहितो आहे मी हे सगळं ॲज इट इज. फक्त रिडिंग्स थोड्या आम्ही ज्या घेतल्या त्या इथं फिल करायच्या, म्हणजे इथं लिहून. आणि मी आजचा माझा पूर्ण दिवससाठी मी शेअर करेन, म्हणजे ॲज अ स्टुडंट की कसा डे असतो, की काय काय करतो आम्ही ॲज अ स्टुडंट. राईटअप आहे, प्रॅक्टिकल्स आहेत, लेक्चर्स आहेत. ओके. सो माझं कॉलेज 10:15 वाजता आहे. सो मी घरातून 9:45ला जर निघेन, 9:45 पावणे 10 आले की 10पर्यंत पोचतो आहे. कारण कसं होतं आहे क्लासरूममध्ये बसायचं ते एक वेगळ्या लेवलचंच फायटिंग आहे वटेवर जे काय असेल ते. बिकॉज आमचे ठरलेले बेंच आहे तिथं जाऊन मला बसायचं असतं. ओके. परत क्लास फुल्ल भरतो आहे, फुल्ल. असं पण नाही की एका दुसरा बेंच असेल तो भाग वेगळा, पण पुढचे बेंचेस असतात. अदरवाईज फुल्ल क्लास भरलेला असतो, त्यामुळे लवकर जाऊन बसलेलं बेटर. आणि मग जो कोणी माझा बेंच पार्टनर असेल त्याची वेट करायचं, त्याच्यासाठी बॅग ठेवायची, मग तो आले की बसायचं. इट्स बेटर, इट फील गुड वेन यू आर सिटिंग विथ युअर बेस्ट फ्रेंड. ओके. अँड बस लेक्चर अटेंड करायची. त्यानंतर लंच ब्रेक नंतर मग अगेन लेक्चर आहे. सो मी काय काय शूट करेन अँड आय विल शो यू. ओके. सो सध्या तरी हे राईटअप आहे. सो एवढंपर्यंत मी एवढं कंप्लीट करेन. कंप्लीट झाल्यानंतर नाश्ता करायचा आहे. आत्ता किती, आत्ता 10 वाजायला आले आहेत. 10ला 5 मिनटं कमी आहेत. ते झाले की मग मी थोडा नाश्ता ब्रेकफास्ट करेन माझा मॉर्निंगचा. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आणि थोडा राईटअप असेल ते कंप्लीट करून मग कॉलेजसाठी निघेन. ओके. कॉलेजसाठी निघेन. सो सध्या तरी एवढं कंप्लीट करेन. हा माझा नाश्ता आहे सकाळचा. तर थोडं जरा लागलंच मी आफ्टरनूनचा लंच पण लागलंच करून घ्यायचा प्लॅन आहे. ओके. कारण आमच्या कॉलेजमध्ये 12:15 to 1:15 लंच ब्रेक आहे. ओके. 1 तास लंच ब्रेक असतो. सो आय थिंक मे बी मी कॉलेजमध्येच कंटिन्यू करेन. लंच ब्रेकला परत घरी यायची काही गरज नाही आहे मला. लंच बॉक्स पण घेऊन घ्यायची, पण देर इज नो नीड. लागलंच आत्ता खाऊन घेतो आणि थोडंफार काय वाटलं तर ड्रायफ्रूट्स मे बी असेल तर. अदरवाईज माझं थोडं राईटअप आहे, कॉलेजमध्येच राईटअप कंप्लीट करेन. ओके. सो खाऊन घेतो, थोडं फूड ब्लॉग्स बघते. सो प्रदेश कसं करायचं, करायला तर पाहिजे. लॅब DRCS आहे तुझ्याकडं? DRCS घ्यायला तर पाहिजे बघ. चल मग आता लिहित बसू ना. आणि मग लॅपटॉप नंतर ना नाही लिहितो आता. अरे आपल्याला करायचं पण आहे रे, म्हणून म्हटलं रे. अरे करायचं पण आहे, आपण आता कसं करायचं तेच समजत नाही रे. आपण तिकडं करायला गेलो मग इकडचं काही ना काही चुकणार आहे रे. कुणाला तर घेऊन जाऊया की, मी पोरांना ज्यांचं राहिलं त्यांचा विचारूया. हां हां किती वाजेला कसली उद्या उद्या सकाळी आहे ना. हां 5 तरी झाल्यात की ड्रॉइंग काढून तुझ्या. 5 तरी काढून झाल्यात ना. आता जरा काय तर कॅन्टीनमध्ये खायचं आहे का तुला? काय खाणार तर बंद आहे का? यार भूक लागली. बाहेर जाऊ की, कॉलेजच्या बाहेर जाऊन खायचं तर वडापाव ते नाही तर. हां गाडीवरून जाऊ ना, सायकल आहे ना तुझी? मग तसं तिकडे क्लास जाऊया. हां जायचं का?
अरे ब्लॉग बनवले रे, काय तर बोल 2 शब्द, कुछ तो बोलू. ही बघ, ही पण बघायला तरी सांग की. काय क्वालिटी रे माझ्या फोनची, खतरनाक. की ब्लॉग करायला माझा, मी आता नवीन स्टार्ट केली. प्रत्येक ब्लॉग मध्ये असणारच आहे निलेश. We are doing some stuff called AutoCAD. क्लास किती 4ला बोललेलं ना, 4 वाजता बोलवलेलं. सो आता किती 3:51 झालं. सो ओके गाईज, रात्रीचे 11:15 वाजायला आलेत. ओके, सो मी माझं थोडं पेंडिंग वर्क होतं, राईट अप ते सगळं कंप्लीट केले. ओके, आणि थोडं रीड वगैरे केले जे आजच्या लेक्चरला वगैरे झाले. आता मी झोपणार आहे. आता मला झोप पण खूप आली आहे, सकाळी लवकर उठायचं आहे. ओके, सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.